जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी ऑगस्ट ते जानेवारी दरम्यानच्या. चला तर मग सुरू करूया. पोलीस भरती असो, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर वन लायनर्स आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती घेऊन येतोय. भारताच्या 36व्या राष्ट्रीय खेळ 2022चं यजमान शहर कोणतं ठरलेलं होतं किंवा कुठे ते झालेले होते? त्याचं उत्तर असेल गुजरातमधील अहमदाबादमध्ये हे 36वे राष्ट्रीय खेळ संपन्न झाले होते. यामध्ये तुम्हाला जर त्याची थीम विचारली, 36व्या नॅशनल गेमची थीम काय होती, तर ती होती सेलिब्रेटिंग युनिटी थ्रू स्पोर्ट्स. ओके. त्यानंतर नॅशनल गेम 2022मध्ये जे झालेत त्याच्यामध्ये सर्व्हिस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड यानं सगळ्यात जास्त गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. त्यानंतर हरियाणा हे दुसरं राज्य त्याच्यामध्ये ठरलं आहे. 23 गोल्ड त्यांनी मिळवलेले आहेत. सर्वाधिक गोल्ड 68 सर्व्हिस स्पोर्ट कंट्रोल बोर्डानं, हरियाणानं 58. महाराष्ट्राचा क्रमांक 36व्या याच्यामध्ये तिसरा आहे, 60 पूर्ण पदकं कमवलेले आहेत. आणि त्यानंतर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न बघा. 2023च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाणं श्रेणीमध्ये भारतात बनवलेलं कोणतं गाणं निवडलं गेलेलं आहे? नुकताच आजच त्याला एक अवॉर्ड मिळालेला आहे, त्याबद्दल तुम्ही नक्की वाचा. तर ते गाणं आहे नाटू नाटू. हे जे गाणं आहे ते RRR या चित्रपटातलं महत्त्वाचं गाणं होतं. अतिशय लोकप्रिय ते गाणं होतं आणि ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ते गाणं निवडलं गेलं होतं आणि त्याला एक अवॉर्ड पण आज मिळालेला आहे. ठीक आहे. नाटू नाटू हे ओरिजिनल ब्लॉकबस्टर तेलुगू फिल्म RRR मधलं गाणं आहे. ऑस्कर 23साठी ते बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये निवडलं गेलं. गुजराती फिल्म छल्ला शो याला पण एक बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणून निवडण्यात आलेलं होतं ऑस्करसाठी, छल्लो शो. आणि RRR हे नॉमिनेट केलं गेलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मी अजून एक प्रश्न सांगेल की RRR या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कोण आहेत डायरेक्टर? त्यानंतर बेस्ट पिक्चर नॉन याच्यामध्ये पण ओरिजिनल सॉन्ग, मोशन पिक्चर आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड 23साठी पण याला निवडलं गेलेलं आहे. त्यानंतर आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतानं कोणत्या देशाला डिसेंबर 2022मध्ये USD 100 दशलक्षाची आर्थिक मदत केली? तर तो देश आहे मालदीव. मालदीव या देशाला 100 दशलक्ष आपण म्हणू शकतो डॉलरची मदत केली गेली आहे भारताकडून आणि त्या आर्थिक संकटामध्ये त्याला मदत केली आहे डिसेंबर 2022मध्ये मालदीव या देशाला. इंडिया हॅज प्रोव्हाइडेड फायनान्शियल असिस्टंट टू द 100 million टू द मालदीव्स ॲग्रीमेंट टू हेल्प टॅकल द इकॉनॉमिक चॅलेंजेस फेस्ड बाय द कंट्री. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे, मालदीव हा देश भारताच्या दक्षिणाला आपल्याला इथे दिसतो. हा जो देश तुम्हाला दिसतोय तो मालदीव देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. राज्यातील आरक्षण 76% पर्यंत वाढवण्याचं विधेयक कोणत्या राज्यानं मंजूर केलेलं आहे? तर यांनी हे असं बिल मांडलेलं होतं. त्या राज्याचं नाव आहे छत्तीसगड. या छत्तीसगड राज्यानं 76% पर्यंत राज्याला त्यांचं आरक्षण मिळावं यासाठी बिल मांडलेलं होतं. द छत्तीसगड असेंब्ली unanimously passed 2 amendments bills to raise the reservation in the government jobs and admission for educational institution to 76% साठी. आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ट्रायबल्स यांच्यासाठी, बॅकवर्ड क्लासेससाठी त्यांनी जे आहे याच्यामध्ये आरक्षणाची मागणी केली होती. EWS साठी पण 4%ची मागणी केली होती. कोणत्या उच्च न्यायालयानं मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातलेली आहे? तर कोणता हायकोर्ट आहे की ज्यानं मंदिरामध्ये मोबाईल फोन वापरायला बंदी घातली आहे? त्याचं उत्तर असेल मद्रास उच्च न्यायालय. मद्रास उच्च न्यायालयानं मंदिरामध्ये मोबाईल फोन वापरायला बंदी घातली आहे. मद्रास हायकोर्ट हॅज बॅन मोबाईल फोन्स इन द टेम्पल अक्रॉस द तामिळनाडू. ॲज पर द कोर्ट टू मूव्ह ऑन द बॅन ऑफ द यूज ऑफ द बॅन फॉर द मोबाईल फोन इज टू बी मेंटेन प्युरिटी अँड सँक्शनिटी ऑफ द प्लेसेस. त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्या ठिकाणाची आपण म्हणू शकतो आंतरिक प्युरिटी त्याची जी आहे त्या जागेची ती मेंटेन राहायला पाहिजे. त्याची श्रद्धा उपासना याच्यामध्ये त्याने कोणता डिस्टर्बन्स येऊ नये यासाठी हे निर्णय घेतल्यात आलेला आहे. हायकोर्ट ऑल्सो सेट दॅट फोन डिपॉझिट लॉकर शुड बी सेटअप. तिथं फोनच्यासाठी विशेष लॉकर पण उपलब्ध केले जातील मंदिरांमध्ये. कोणत्या देशानं पाकिस्तानला USD 3 अब्ज ठेवीची मुदत वाढवलेली आहे? तर पाकिस्तानला मदत करण्यामध्ये सौदी अरेबिया या देशानं अशी
अब्ज ठेवीची मुदत वाढवली. पाकिस्तान सेंट्रल बँक सेड दॅट सौदी अरेबिया हॅज एक्सटेंडेड द टर्म फॉर $3 बिलियन डिपॉझिट टू सपोर्ट फॉरेन रिझर्व्ह ऑफ पाकिस्तान. ना एवढी मदत केल्या जाणार आहे सौदी अरेबिया या देशाकडून. भारतातील पहिल्या G20 शेर्पा बैठकीचं यजमानपद कोणतं शहर ठरलेलं आहे? उदयपूर, जोधपूर, वाराणसी की गांधीनगर? तर G20 शेर्पा बैठकीचं यजमानपद जे आहे ते उदयपूर या शहरासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उदयपूर, राजस्थान. G20 शेर्पा बैठकीचे यजमान त्या ठिकाणी असेल. द शेर्पा मीटिंग ऑफ G20 प्रेसिडेन्सी इज बीइंग ऑर्गनाइज्ड इन द सिटी उदयपूर, Rajasthan. It's being attended by the international Sherpas and their delegations and head invited international organization from G20 member 9 guest countries among the others. आणि त्याच्यामध्ये अमिताभ कांत हे व्यक्ती भारतातर्फे महत्त्वाचे असतील शेर्पा. त्यानंतर भारतात भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर भारतीय नौदल दिन आपल्याला माहिती आहे 4 डिसेंबरला साजरा केला जातो दरवर्षी. तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती असावी. एव्हरी इयर 4 डिसेंबर द इंडियन नेव्ही कममेरेट्स द कमेन्समेंट ऑफ ऑपरेशन ट्रायडंट अगेन्स्ट पाकिस्तान ड्युरिंग द इंडो पाक वॉर 1971. 1971 भारत पाकिस्तान युद्ध जे झालं होतं च्या माध्यमातून त्या दिवशी नेव्हीचा खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये एक ट्रिब्यूट म्हणून त्यांना 4 डिसेंबर हा जो दिवस आहे तो आपण भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करतो. त्यानंतर कोणत्या देशाने शांती सैनिकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी मित्रांचा गट सुरू केलाय? तर त्या देशाचं नाव असेल भारत. भारतानं सुरू केलंय. इंडिया हॅज रिसेंटली लॉन्च अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स, मित्रांचा ग्रुप, टू प्रमोट द अकाउंटेबिलिटी ऑफ क्राईम अगेन्स्ट पीस मेकर. शांत जे हे असतात शांती सैनिक त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे वाढत आहेत त्याच्यासाठी मित्रांचा गट भारतानं सुरू केलाय. एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी हे न्यू दिल्लीला अनाऊन्स केलं होतं. त्याच्यामध्ये इंडिया, बांगलादेश, इजिप्त, फ्रान्स, मोरोक्को आणि नेपाळ हे सदस्य फ्रेंड्स देश आहेत. इंडिया, बांगलादेश, इजिप्त, फ्रान्स, मोरोक्को आणि नेपाळ. त्यानंतर भारतीय ऊर्जा बाजारातून वीज पुरवठ्यासाठी कोणत्या देशानं PTC इंडिया सोबत भागीदारी केली आहे? तर याचं उत्तर असेल डी, भूटान. भारतीय ऊर्जा बाजारातून वीज पुरवठ्यासाठी PTC इंडियासोबत भूटान या देशानं भागीदारी केली आहे. भूटान आपला खूप जवळचा देश आहे. भूटान द ड्रग पॉवर ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन हॅज एंटर्ड इन टू द ॲग्रीमेंट विथ PTC इंडिया फॉर परचेस ऑफ पॉवर फ्रॉम इंडियन पॉवर मार्केट टू मीट इट्स पॉवर रिक्वायरमेंट ड्युरिंग द ड्राय विंटर सीझन. 600 मेगावॉटपर्यंत त्यांना त्याची मदत केली जाईल PTC कडून. संसदीय समितीच्या अहवालाचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांनी COVID-19 महामारी, जागतिक प्रतिसाद, भारताचं योगदान आणि पुढे जाण्याचा मार्ग हा अहवाल मांडला होता? तर संसदीय समितीच्या त्या अहवालाचे अध्यक्ष PP चौधरी तुम्हाला माहिती असले पाहिजे. पार्लमेंट कमिटी लेड बाय द MP आपले जे मिनिस्टर ऑफ पार्लमेंट आहेत PP चौधरी यांनी असा रिपोर्ट टायटल केला होता COVID-19 पॅन्डेमिक ग्लोबल रिस्पॉन्स, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन अँड द वे फॉरवर्ड. हा विधेयक लोकसभेमध्ये मांडला गेला होता. तसंच वन नेशन वन राशन कार्ड स्कीमच्या संबंधी पण मायग्रंट वर्करसाठी एक प्रकारचं एक बिल जे आहे ते पास केलं गेलं होतं. केप ते रिओपर्यंत 2023च्या 50व्या आवृत्तीत भारतातील कोणती नौका सहभागी होत आहे? केपपासून तर रिओपर्यंत एक शर्यत आहे 23मध्ये यावर्षी. तर 50व्या आवृत्तीमध्ये त्याच्या भारतातील कोणती नौका सहभागी होणार आहे? तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तर त्यामध्ये INS तारिणी नावाची एक महत्त्वाची नौका सहभागी होणार आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इंडियन नेव्ही सेलबोट and INS तारिणी हॅज स्टार्टेड इट्स एक्सपेडिशन टू केप टाउन, साऊथ आफ्रिका फॉर पार्टिसिपेटिंग इन द 15th एडिशन ऑफ केप टू रिओ रेस 2023. आणि ही ओशियन बेस्ड रेस असेल. याचं फ्लॅग ऑफ केलं जाईल रिओ दे जेनेरो ब्राझीलपर्यंत आणि केप टाउनपासून साऊथ आफ्रिकेपासून सुरू होईल. ट्रान्स अटलांटिक ओशियनमधल्या ह्या रेस असतात त्या समुद्रामध्ये ह्या केल्या जातात. नेव्हीचा एक 5 जणांचा क्रू, त्या 5 ऑफिसरचा क्रू त्याच्यामध्ये जाणार आहे त्या रेसमध्ये आणि त्या 5 जणांपैकी 2 महिला असतील. त्यानंतर फ्रँक बैनीमार्मा हे कोणत्या देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत? तर फ्रँक बैनीमार्मा हे फिजी या देशाचे पंतप्रधान आहेत. द फिजी जनरल इलेक्शन एंडेड विदाउट अ क्लिअर रिझल्ट. 2 rival ex-COP leaders failed to win the clear majority.
इन्क्युबेंट प्राईम मिनिस्टर फ्रँक बेनीमारमाज, फिजीचे फर्स्ट पार्टी अँड ऑपोजिशन कॉलिएशन लेड बाय द सिस्तिवेनी राबुका यांच्या याच्यामध्ये ते आहे. त्यानंतर फिजी हा देश किंवा फिजी हे आयलँड म्हणू शकतो आपण. हे कुठं असतं तर तुम्ही इथं बघू शकता, हे जे दिसतंय लाल रंगामध्ये याच्यावर झूम केलं, हे फिजी आयलँड आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे हे फिजी नावाचं आयलँड आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर कोणत्या फुटबॉलपटूनं फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक सामने खेळून व्यावसायिक फुटबॉल खेळाडू म्हणून विक्रम केलाय? तर त्याचं नाव आहे लिओनल मेस्सी. तर अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी, याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं की यानं सगळ्यात जास्त व्यावसायिक फुटबॉल खेळाडू सर्वाधिक सामने खेळून त्यानं केलेलं आहे. 26 मॅचेस अक्रॉस फिफा मेन्स वर्ल्ड कपमध्ये त्यानं खेळलेले आहेत मेस्सी. आणि त्यानंतर याच्यामध्ये मिरोलस क्लोस 24 मॅचेस, क्रिस्टियानो रोनाल्डो पण त्यानंतर त्याचं नाव येतं, पण हा यंगेस्ट प्लेअर ठरला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात तरुण. बातम्यांमध्ये दिसणारे शशिकुमार मुकुंद कोणत्या खेळाशी संबंधी आहेत? तर शशिकुमार मुकुंद यांचं नाव हे टेनिस या खेळाशी संबंधित आहे. तुम्हाला माहिती असेल, टेनिस खेळाशी शशिकुमार मुकुंद हे संबंधित आहेत. आणि एक टुर्नामेंट झाली होती, USD 15,000 त्यांनी त्यात जिंकलेले होते. यांनी सॅडिना अँद्रे याला बीट केला होता टेनिसमध्ये. टेनिस टुर्नामेंटमध्ये ITF मेन टेनिस टुर्नामेंट ती होतं, शार्म अल शेख इजिप्तमध्ये ती झाली होती. आणि त्यामुळं शशिकुमार मुकुंद चर्चेमध्ये होते, टेनिस प्लेयर आहेत. अलीकडेच भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या 5व्या स्कॉर्पियन श्रेणी पाणबुडीचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे वागीर. तर हे वागीर जी आहे 5व्या स्कॉर्पियन श्रेणीची ही पाणबुडी आहे आणि तिला नौदलातला ही सुपूर्द करण्यात आली आहे 5वी. माझगाव डॉक शिप बिल्डर या ठिकाणाहून ती तयार केली गेलेली सबमरीन वागीर हे प्रोजेक्ट P-75चा इंडियन नेव्हीचा भाग आहे. आणि जानेवारीमध्ये ही सर्व्हिसमध्ये आली आहे. 6 स्कॉर्पियन सबमरीन वाक्षीर हॅज लॉन्च इन 20 एप्रिल 2022 मध्ये लॉन्च झाली होती. तिच्या ट्रायल्स झाल्या आणि वागीर ती अंडरटेक करेल अँटी सरफेस अँटी सबमरीन इंटेलिजन्स गॅदरिंग मिनी लाईन्स सर्व्हायलन्स मिशन्समध्ये. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञानं विन फ्युचर विशेष पारितोषिक 2022 जिंकलेलं आहे? तर विन फ्युचर 2022 जिंकलेला आहे थल्लपिल प्रदीप यांनी. तर भारतीय शास्त्रज्ञ आहेत थल्लपिल प्रदीप यांनी विन फ्युचर विशेष पारितोषिक 22 जिंकलेलं आहे. तर हे तुम्हाला माहीत असावं. इंडियन सायंटिस्ट प्रोफेसर थल्लपिल प्रदीप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मद्रासचे आहेत आणि सायंटिस्ट आहेत, ते प्रोफेसर आहेत थल्लपिल प्रदीप. आणि यांनी विन फ्युचर स्पेशल प्राइज 20 डिसेंबर 2022ला हॅनॉईमध्ये जिंकलेलं होतं. इनोव्हेशन लो कॉस्ट फिल्ट्रेशन सिस्टीमसाठी त्यांनी जे आर्सेनिक सारखे हेवी मेटल रिमूव्ह ग्राउंड वॉटरमधून आपल्या आंतरिक जमिनीमधून कसे काढायचे किंवा आपल्या आंतरिक जे पाणी असतं जमिनीच्या आतमधलं ते अस्वच्छ होऊ नये, त्यामध्ये आर्सेनिक सारख्या घातक केमिकलचं मिश्रण होऊ नये, त्यासाठी एक सिस्टीम कॉस्ट फिल्ट्रेशन सिस्टीम त्यांनी केली होती. त्यांना कॉन्फर्ड पद्मश्री पण आहे ऑनर. आणि त्यांचं अफोर्डेबल वर्क आहे सेफ ड्रिंकिंग वॉटर सोल्युशन आणि नॅनो मटेरियल्समध्ये. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीमध्ये पहिल्या 25 मध्ये कोणती एकमेव भारतीय खेळाडू आहे? तिचं नाव ऑब्व्हियसली PV सिंधू, तुम्हाला माहीत असेल. 25च्या ह्याच्यामध्ये 27 ओल्ड $7 मिलियन सहित जी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पण त्यांनी जिंकलेलं गोल्ड मेडल आणि या सगळ्या गोष्टी. नाओमी ओसाका यांचं नाव पहिल्या नंबरवर येतं आणि मागच्या वेळेस 3ऱ्या नंबरवर होते, पण ओसाका यांचं नाव पहिल्याला येईल. आणि फोर्ब्सच्या याच्यानुसार PV सिंधू भारतीय याच्यामध्ये 25व्या नंबरवर येतं. रेल्वे मंत्रालयाच्या स्टेशन पुनर्विकास मोहिमेअंतर्गत जाहीर केलेल्या नवीन योजनेचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे अमृत भारत स्टेशन योजना. रेल्वे मंत्रालयाच्या स्टेशन पुनर्विकास मोहिमेअंतर्गत जाहीर केलेली नवीन योजना आहे अमृत भारत स्टेशन योजना. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांनी ही न्यू स्कीम केली आहे. 1000 स्मॉल स्टेशनला मॉडर्नाइज करायचं आहे त्यांना, त्यासाठी अमृत भारत स्टेशन स्कीम त्यांनी सुरू केली आहे. ही योजना सुरू केली आहे रिडेव्हलपमेंटसाठी. 5G कनेक्टिव्हिटी, बॅस्टलेस ट्रॅक्स आणि लॉंगर प्लॅटफॉर्म्स आणि रूफ बेस प्लाझास असते, ते सगळं त्या फीचर्सने हे सगळे 1000पेक्षा जास्त छोटे छोटे स्टेशन्स ते अमृत भारत स्टेशन स्कीमच्या माध्यमातून हे करणार आहेत. बातम्यांमध्ये दिसणारा मांगचेंडू जलविद्युत प्रकल्प भारताने कोणत्या देशाला सुपूर्द केलाय? तर भूटान या देशाला मांगचेंडू जलविद्युत प्रकल्प हे केलेला आहे.
तर 720 मेगावॅट मार्कचेंटू हायड्रोइलेक्ट्रिक हा जलविद्युत प्रकल्प आहे, हा भूटान या देशाला केला आहे. आणि ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन भूटान जे आहे त्याच्या माध्यमातून याला ते 44% इलेक्ट्रिकल सप्लाय देणार आहे. सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड बिझनेस रिसर्चनुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत अमेरिकन 10 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल, तर ते वर्ष आहे 2035 पर्यंत भारत अमेरिकन डॉलर 10 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणार आहे. ते सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड बिझनेस रिसर्च यांच्यानुसार सांगितलं गेलं आहे. 37 पर्यंत भारत जे आहे 10 ट्रिलियनपर्यंत पोहोचणार आहे. ट्रिलियन इकॉनॉमी 35 पर्यंत असं पण त्यांनी सांगितलेलं होतं. आणि GDP रेट्सनुसार एक्सपेक्टेड ॲव्हरेज 6.4 नेक्स्ट 5 इयरमध्ये असणं आवश्यक आहे. 6.5 सबसिक्वेंट लाईन्स इयरमध्ये पण. रयतू बंधू ही योजना भारत कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची प्रमुख योजना आहे? रयतू बंधू. तर रयतू बंधू ही तेलंगणाची एक महत्त्वाची योजना आहे. तेलंगणा गव्हर्नमेंटनं लॉन्च केले 10 फेज रयतू बंधू. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सपोर्ट स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी आणि 7,676 करोडपर्यंत बँक अकाउंट डिपॉझिट केले जातील याच्यामध्ये. 70 लाख फार्मर्सपर्यंत रब्बी क्रॉप सीझनमध्ये. रयतू बंधू तेलंगणा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचं मुख्यालय कुठं आहे? तर ऑब्व्हियसली ते बंगलोरमध्ये आहे. बंगळुरूमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचं मुख्यालय आहे. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशानं 2025 पर्यंत एकूण स्थापित सौर क्षमता 6,000 मेगावॅटचं उद्दिष्ट ठेवून मसुदा सौर धोरण पारित केलं? तर ते राज्य आहे दिल्ली. तर दिल्ली या राज्य केंद्रशासित प्रदेशानं 25 पर्यंत 6,000 मेगावॅटचं उद्दिष्ट ठेवून ते हे करण्याचा उद्देश ठेवलेला आहे. तर धन्यवाद. अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी चॅनलला जुळून राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तुमचा छोटासा सपोर्ट आपल्या चॅनलला खूप सगळी मदत देत असतो. तुमच्या मित्रांना टेलिग्राम ग्रुप्सला, व्हॉट्सॲपला नक्की शेअर करा. धन्यवाद. अशाच प्रकारचे जर तुम्हाला करंट अफेअर रोज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.